नमस्कार प्रेक्षक हो, चाय पे चर्चामध्ये मी आरजे तेजस्विनी आणि माझ्यासोबत आरजे गणेश तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार श्रोते हो, मी आरजे गणेश मिरगोले आणि माझ्यासोबत आहे आरजे तेजस्विनी. सर्वप्रथम आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ या परिवाराच्या वतीने सर्वांना गणेशोत्सवाच्या अतिशय भक्तिमय आणि आनंदमय शुभेच्छा. हो, आणि गणेशोत्सव अगदी गणपती बाप्पा अगदी आलेले आहेत. गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि अगदी आपल्या घरात गणपती बाप्पा दाखल होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये देखील आता गणपतींचं आगमन झालेलं आहे. तर आज आमचा चाय पे चर्चा रंगणार आहे तो गणेशोत्सव विशेष कार्यक्रम. नक्कीच नक्कीच. आपण आधी सुरुवातीला गणपती म्हणजे गणेशोत्सवाच्या स्वरूपाबद्दल मला वाटतं आपल्या प्रेक्षकांशी बोलूया. नक्कीच. आता गणेशोत्सवाचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. घरगुती गणेशोत्सव सुद्धा अधिक प्रमाणामध्ये आलेले आहे. आणि आपला आवडता पाहुणा जणू आपल्याकडे राहायला येत असतो. तर मी नेहमी म्हणतो की आत्ता कळेल देवा तुला कसं जगते हे जग, आत्ता कळेल देवा तुला कसं जगते हे जग. अरे आमच्यामध्ये आमच्यासारखा 10 दिवस राहून तर बघ, म्हणजे देवाला कळेल की आम्ही आता कसे राहतोय ते. पण जसं तुम्ही म्हणालात तर आता बरंच स्वरूप बदललेलं आहे. तुम्ही अनेक मोठमोठ्या मंडळांना, गणेश मंडळांना भेटी देत असता. काय बदल जाणवतोय पूर्वी आणि आता? पूर्वी कसं पारंपरिक पद्धत होती आणि गणेशोत्सवांमध्ये फार असे सगळ्या सार्वजनिक मंडळांमध्ये फारसे कार्यक्रम व्हायचे. नेहमीची आपली संध्याकाळची आरती, दुपारची आरती, नैवेद्य दाखवणं असं स्वरूप होतं आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये. पण आता सगळीकडे आपल्या इव्हेंट्स झाल्यामुळे, इव्हेंटचं स्वरूप त्याला आल्यामुळे प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव 10-11 दिवस नेमके कुठले कार्यक्रम आपण आयोजित करू शकतो असं सगळी मंडळ ठरवतात. त्या म्हणजे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मग मोदक स्पर्धा ठेवली जाते, उत्तम अशी वक्तृत्व स्पर्धा ठेवली जाते, अथर्व शीर्षाचे पठण करण्याची स्पर्धा ठेवली जाते आणि लहान मुलांकडनं श्लोक कसे म्हटले जातील लहान मुलांसाठी त्या स्पर्धा ठेवल्या जातात. त्याच्यानंतर महिलांसाठी खास म्हणजे रांगोळी स्पर्धा असू द्या, मोदक स्पर्धा मगाशी म्हटलं त्याप्रमाणे असू द्या, किंवा तसंच विविध असे काहीतरी कलाकुसर सादर करण्याचे आणि आपले पारंपरिक होम मिनिस्टर हे सुद्धा खेळ महिलांसाठी ठेवले जातात. आणि पुरुष वर्गाला समाविष्ट करण्यासाठी डेकोरेशन हा एक मोठा विषय आहे आणि तो पुरुष वर्ग म्हणा महिला वर्ग दोन्ही मिळून करतात. लहान बच्चे कंपनी सुद्धा त्यांना मदत करतात. पण एक सार्वजनिक गणेशोत्सव आता 11 दिवसांचा असं म्हणजे असतो. त्यामुळे 11 दिवस जर आपल्या मंडपामध्ये गणपती असेल तर नुसतं गणपती आहे आणि भाविक येऊन दर्शन घेतायत एवढं न राहता एक प्रत्येक दिवसाला आपण प्रत्येक कार्यक्रम ठेवू शकतो. सत्यनारायणाची पूजा होते एखाद्या दिवशी, काही ठिकाणी आरोग्य शिबिर भरवले जातात, रक्तदान शिबिर सुद्धा भरवले जातात. खूप वेगळ्या कल्पना मांडल्या जातात. पूर्वी जर आपण पाहिलात तर अनेक वेळा केवळ मनोरंजन म्हणजे केवळ चित्रपट एखादा ठेवणं किंवा ऑर्केस्ट्रा ठेवणं अशा काही गोष्टी होत्या. बराचसा समाज बदलतोय, बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पण मी तसं तुम्ही आता म्हणाल की इव्हेंट होत चाललंय, तर माझं स्वतःचं मत आहे की जरी तुम्ही याला सण म्हणा किंवा इव्हेंट म्हणा किंवा श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा, पण यामध्ये ना खूप काही चांगल्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. जर तुम्ही विचार जर केला तर एक चांगली गोष्ट मला आठवते की शंकर पार्वती म्हणतात दोन्ही त्यांच्या पुत्राला की कार्तिकेय आणि गणेशाला की जा विश्वाची प्रदक्षिणा, जगाची प्रदक्षिणा घालून या. कार्तिकेय प्रदक्षिणा घालायला निघतो आणि गणपती काय करतो की आपल्या आईवडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालतो. खूप चांगला संदेश आहे या गोष्टीमधून की म्हणजे जो देवांचाही देव आहे त्यालाही आपल्या आईवडिलांपेक्षा मोठं कोण वाटत नाही. खूप चांगला संदेश आहे. तर तुम्ही गणपती बाप्पाचं वाहन बघितलं ते तरी उंदीर आहे. तर म्हणजे यातून कल्पना येते की कुठलीही गोष्ट क्षुद्र किंवा कमी दर्जाची नसते, प्रत्येक गोष्टीचं महत्व आहे. तुम्ही जर गणपतीचं स्वरूप बघितलं, रूप बघितलं तर हातीची सोंड आहे, तुटलेला दात आहे, भलीमोठी ढेरी आहे. यातून काय कळतं की तुमचा आकार तुम्ही दिसायला कशात हे जास्त महत्वाचं नाही, तुम्ही काय लोकांना प्रेम देता हे जास्त महत्वाचं आहे. आणि जर सगळ्यात शेवटचा तुम्ही विचार केला तर आपण काय करतो, गणपतीच्या सहवासामध्ये 10 दिवस खूप आनंदी असतो, पण शेवटी विसर्जनानंतर त्या गणपतीची माती होते. तुमचं आयुष्य हे असंच आहे, शेवटी तुमची मातीच होणार आहे. पण ती होण्याच्या आधी तुम्ही तुमच्या सहवासाने किती प्रेम देताय, किती माया देताय, म्हणजे वेगवेगळा उद्देश, उपदेश, संकल्पना या सोहळ्यामध्ये आहे. आपण काय घेतोय त्यावरती ते डिपेंड आहे.
आणि सगळ्या संतांनी किंवा सगळ्या लेखकांनी किती सुंदर सुंदर लिहून ठेवलंय. म्हणजे आपल्याकडे किती छान छान गाणी आहेत आणि मला वाटतं आपण गाण्यांविषयी पण बोलायला पाहिजे आजच्या आपल्या चाय पे चर्चामध्ये. कारण अगदी पहिलं गाणं आपलं ऐकलं होतं तर चिक्क मोत्यांची माळ. अगदी घराघरात पोहोचलेला म्हणजे आपल्या कोकणात जा किंवा कुठेही जा, चिक्क मोत्यांची माळ हे लागल्याशिवाय तो गणेशोत्सव सुरू झाला असं वाटतच नाही. आणि नंतर प्रथम तुला वंदितो, प्रथम तुला, ती गाणी अंगावरती शहारे आणतात आणि तुमचं मानसिक समाधान तुम्हाला मिळवून देतं. भले आज मोठमोठे म्हणजे डेकोरेशन मोठं असेल किंवा डीजे लावलेलं असेल तरी सुद्धा ती गाणी आहेत ना तुम्हाला आतून शांतता देत असतात. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक जण आरती म्हणण्याचा प्रयत्न करत असतो. जो लहान विद्यार्थी पोएम किंवा कविताही पाठ करत नाही तो आवर्जून ती आरती म्हणण्याचा प्रयत्न करत असतो. ही एक चांगली गोष्ट त्या गणेशोत्सवामध्ये. आणि छोटी छोटी मुलं जेव्हा टाळ वाजवतात, छोटासा मृदंग वाजवतात, पखावज वाजवतात, तबला वाजवतात, तेव्हा किती छान म्हणजे त्या वाद्यांना सुद्धा एक जिवंतपणा येतो. कारण ती वर्षभर आपल्या माळ्यावर असतात वाद्य आणि गणेशोत्सवानिमित्त त्यांची डागडुजी होते आणि सगळी वाद्य देखील लहान मुलांबरोबर आणि मोठ्यांबरोबर त्या गणेशोत्सवात सामील होतात. आणि एक तो आरतीचा सगळ्या कुटुंबाने, आणि आता विभक्त कुटुंब पद्धती आहे, आई वडील मुलं एकत्र राहतात, पण जेव्हा आपण गावी जातो त्या निमित्तानं आपण सगळी भावंड पण एकत्र येतो नाही का. म्हणजे आपण गावी जातो, सगळी भावंड आपल्याला भेटतात, सगळे नातेवाईक आपल्याला भेटतात आणि सगळ्या फॅमिलीचा असा तो गणेशोत्सव आणि त्यामुळे त्याची मजा खूपच और आहे. तर तुम्ही पण राजापूरला जाणार आहात आपल्या गावी, तुमचा गणेशोत्सव घरातला कसा असतो? कसं असतं आमच्या कोकणामध्ये हे गणेशोत्सव सगळं म्हणजे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, देशाच्या बाहेर सुद्धा आजकाल हा सोहळा साजरा केला जातो. कोकणी माणूस या होळी आणि आपण शिमगा म्हणतो गणेशोत्सवाला जास्त प्राधान्य देतो. गणेशोत्सव यायच्या 2-3 दिवस आधीच प्रत्येक चाकरमानी नोकरीची किंवा सुट्टीची पर्वा न करता जातो. प्रथम घर पूर्ण साफसफाई केलं जातं. नुसताच गणपती आणला जात नाही, संपूर्ण घर साफ स्वच्छ केलं जातं. त्यानंतर मग गणपतीचं जे आरस आहे, डेकोरेशन ज्याला आपण म्हणतो, एक सरळ साधं चौकट बनवली जाते आणि मग गणपती बाप्पाचं आगमन होतं. विविध प्रकारचे प्रसाद केले जात असतात. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने परंपरा आणि सण बघायचा असेल तर कोकणात तुम्ही येऊन तो गणेशोत्सव पाहायला पाहिजे. महासोहळा ज्याला आपण म्हणतो. आणि गणपतीचा आगमन सोहळा जसंच आहे तसं विसर्जन सोहळा देखील खूप महत्वाचा असतो आणि वैशिष्ट्यपूर्ण असा आहे कोकणामध्ये. कारण सगळ्या वाडीतले गणपती एकत्र येतात आणि ते विलोभनीय असं दृश्य खूप म्हणजे सगळे जणू जसे आम्ही एकत्र आहोत गावकरी तसे सगळे गणपती एकत्र आहेत, निरोप घेत आहेत. तो खूप भावनिक क्षण असतो. असे लोक म्हणतात की त्या मूर्तीमध्ये काय आहे खरं म्हणजे. पण जसं मला वाटतं की जर तुम्ही निर्जीव कागदावरती निर्जीव शाईने जर ए किंवा अ लिहिताय तर त्या शाईला अर्थ प्राप्त होत असतो. तसं त्या निर्जीव मातीमधल्या मूर्तीला जेव्हा तुम्ही भावना, तुमची श्रद्धा त्यामध्ये जाते तेव्हा आपोआप जिवंत रूप येतं. माहित नाही का आपण शेवटच्या दिवशी गणपती जाताना त्याचे डोळे पाणावलेत असं आपल्यालाच वाटायला लागतं. म्हणजे आपलेच डोळे पाणावलेले असतात पण आपण त्या आपला माणूस त्यामध्ये आपण बघत असतो. ती खूप वेगळी कल्पना, खूप छान कल्पना आहे. आणि मुंबईतल्या म्हणजे मुंबई असू दे किंवा उपनगर नागपूर, नाशिक, पुणे यामध्ये सुद्धा खूप वैविध्यपूर्ण गणेशोत्सव म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव असतात. कारण पुण्याचे गणपती सुद्धा म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई असू दे किंवा 5 मानाचे गणपती असू दे, त्यांच्या भव्य दिव्य अशा मिरवणुका निघतात. इव्हन मुंबईमध्ये सुद्धा गिरगावचा किंवा लालबागचा गणपती, चिंतामणी आपला ह्याचा तो गणपती, वसईचा राजा तो महागणपती, अशा सगळ्या ज्या भव्य दिव्य मिरवणुका निघतात. म्हणजे आगमन सोहळ्याला जेवढं भव्य रूप असतं त्याचं की छान वाटतं. पहिला जे पाय जो बनवला जातो आपण पाद्यपूजन म्हणतो, इव्हेंट झालाय हे खरं, हे आपण बोलू शकतो. पण असं नाही की सगळ्यांची श्रद्धा मेली त्यामध्ये. इव्हेंट झालाय हे खरं आहे की आधुनिकरण आलंय, मोठमोठे आपण सोहळे साजरे करतो. पाद्यपूजन सोहळा, आगमन सोहळा, विसर्जन सोहळा किंवा मुखदर्शन सोहळा, असे वेगळे सोहळे आलेले जरी असले तरी जो मूळ उद्देश आहे गणेशोत्सवचा तो हरवता कामा नये, बरोबर असं मला वाटतं. शेवटी काय हो, आपल्या सगळ्या भाविकांची श्रद्धा आहे आणि म्हणून आपल्या बाप्पाचा सण मोठा करावा असं सगळ्यांचीच इच्छा असते. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेतोय आणि चाय पे चर्चामध्ये गणेशोत्सव विषय भागात पुन्हा भेटतोय आरजे गणेश आणि आरजे तेजस्विनी सोबत. ऐकत राहा आश्चर्य 90 FM, युअर ओन रेडिओ. येस.
सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात चाय पे चर्चामध्ये आरजे गणेश आणि आरजे तेजस्विनीला. आज आपण चाय पे चर्चा गणेशोत्सव स्पेशल करतोय. आता बोलूया बाजारपेठांकडे आणि शॉपिंगकडे, आपला आवडता विषय. प्रश्नच नाही. जसं मी म्हटलं ना, गणपती येतात, हे 10 दिवसाचे असतात, कोणी 1.5 दिवसाचे असतात, कोणी 3, कोणी 5, कोणी 7 दिवसाचे करतं. आपापल्या श्रद्धेप्रमाणे किंवा आपापल्या वेळेनुसार करत असतात. पण त्याच्या आधी हा जर आपण सोहळा पाहिला तर एक मोठी बाजारपेठ निर्माण करतो आणि अनेकांना रोजगार उपलब्ध करून देतो. तुम्हाला माहिती असेल की प्रसाद म्हणा किंवा डेकोरेशनचं सामान म्हणा किंवा जे वाद्यवृंद लाईट्स डेकोरेशन म्हणा किंवा जे वाद्यवृंदावाले आहेत, मग ते ढोल ताशा बँजो असू दे, डीजे सिस्टम बघू शकतो, मंडपवाले आपण म्हणू शकतो, मूर्तिकार, म्हणजे किती लोकांना रोजगार उपलब्ध होत असतो यामध्ये. तर तुम्हाला तो शॉपिंगचा जास्त अनुभव आनंद आहे. आणि कारण मी आता नुकतीच म्हणजे दादरमध्येच राहिल्यामुळे काय होतं, सगळी बाजारपेठ चालायला जागा नसते, एवढी सगळा गजबडा असतो. म्हणजे मी राहते त्यापासून कबूतरखान्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी छोटी छोटी अशी गणपतीची, म्हणजे ते अलिबाग पेठहून येतात गणपती आणि ते विक्रीसाठी येतात. आणि 7 तारखेला म्हणजे उद्या सकाळी ते जाणार, म्हणजे प्रत्येकाच्या घरी जातात. तर ते आठवडाभर ते गणपतींची विक्री होत असते. कोण सिलेक्ट करायला येतात, मग ते फोटो काढतात आणि आपल्या घरी कुठला बाप्पा न्यायचा ह्याच्यावर सगळं फॅमिली येऊन ते डिस्कशन करते आणि तो गणपती घरी घेतला जातो. नंतर सगळं लाईटचं सामान असतं, फुलांचं वेगवेगळे, आता ती रेडीमेड फुलं मिळतात, शोभेची फुलं, त्या फुलांची दुकानं आहेत. नंतर तुम्ही जसं म्हणालात थर्माकोलचे मखराचे दुकानं आहेत, वाद्यांची दुकानं आहेत, म्हणजे अशी रेलचेल आहे. आणि मिठाईच्या दुकानाला सुद्धा असं म्हणजे गेलं की मोदक वेगळ्या स्वरूपामध्ये प्राप्त झाले. पूर्वी आपण घरी बनवायचो मोदक, आता ते पेढ्याच्या स्वरूपामध्ये पण येतात, लाडूच्या स्वरूपात येतात, चॉकलेटच्या स्वरूपामध्ये सुद्धा येत असतात. तर ते मिठाई पण वेगळी मिळते, चंगळ असते. तुम्ही जसं तो मूर्तीचा विषय काढला, तर आपल्याला माहितीये गणेशोत्सवच्या साधारण 2-3 महिना आधी मार्केट फुलायला लागतं. म्हणजे मूर्ती ज्या गावी बनवतात ना, पेन पनवेल या साईडला, तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार की विसर्जनानंतर 1 महिन्यापर्यंत ते रेस्ट घेतात. त्यानंतर पुन्हा ते त्यांचा वर्षभराचा व्यवसाय हा मूर्ती करणं. म्हणजे असं नाही की गणेशोत्सव आला की 1 महिना आधी आपण मूर्ती तयार करतो, असं अजिबात होत नाही त्यांच्याकडे. हो, पुन्हा त्यांचा त्या गावात मी गेलेलो आहे स्वतः, त्या गावामध्ये सगळीकडे मूर्त्याच तुम्हाला पाहायला मिळतील, साचेच पाहायला मिळतील. म्हणजे अक्षरशः माणसांपेक्षा अधिक मूर्त्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ती मातीची मूर्ती मग मुंबईमध्ये आल्यानंतर ती कलर किंवा डेकोरेशन, आजकाल हिरे माणके खूप जोडले जातात, मग त्याला आणखी खूप सुंदर स्वरूप प्राप्त करून दिलं जातं. आणि बाप्पाच्या मूर्ती सुद्धा किती छान छान असतात, म्हणजे पेशवेकालीन म्हणा किंवा शिवकालीन म्हणा. तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक देवांच्या मूर्तीपेक्षा गोंडसपणा जो आहे ना किंवा जो आपलेपणा आहे ना, तो गणपतीच्या मूर्तीत अधिक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ते तुम्ही जसं म्हणालात मोदक आणि मिठाईच्या दुकानांचं, म्हणजे ठिकठिकाणी अशी गर्दी पाहायला मिळते. आणि नवीन कपडे सुद्धा आपण घेतो, कारण आपल्यासाठी तर आपण घेतोच, पण घरातल्या प्रत्येकासाठी, कोण लहान भावंड असेल, चला त्याला शर्ट घेऊया किंवा त्याला एक ड्रेस घेऊया. आता मी गावी जाणार आहे तर माझ्या सगळे वाट बघत असतात, मी मुंबईहून काय घेऊन येते सगळ्यांसाठी. आणि मग ते काही ना काही गिफ्ट आपण, आणि लहान मुलं असतात त्यामुळे त्यांना गिफ्ट घेणं आपल्याला खरंच गरजेचं आहे. आणि ती एक मजा असते त्या बच्चे कंपनीसाठी शॉपिंग करायची. हेच आपण दिवाळीला सुद्धा करतो, पण दिवाळीमध्ये केवळ सण राहतो, श्रद्धा राहत नाही. ती श्रद्धा किंवा जो भक्तिमय मार्ग जो आहे ना, तो गणेशोत्सवमध्ये जास्त अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. त्यामुळे ह्या सोहळ्याचं वेगळं स्वरूप आहे. त्यात दिवाळी सुद्धा आहे, दसरा सुद्धा आहे. हो. आणि बाजारपेठा म्हणजे आता फक्त दादरचीच नाही बाजारपेठ, आपण कुठेही जा, बोरिवलीला सुद्धा ते वेगळंच मार्केट आहे. बोरिवलीला, ठाण्यामध्ये सुद्धा इतकं, म्हणजे वस्त्रोद्योग असू दे, कुठल्याही कपड्याची दुकानं असू दे, खेळ साहित्याची दुकानं असू दे, ठाण्यात सुद्धा खूप मोठी बाजारपेठ आहे. आणि जिथे गिरगावात एक चांगली बाजारपेठ आहे, अशा सगळ्या बाजारपेठा फुललेल्या आहेत आणि या गणेशोत्सवामध्ये आपण पाहू शकतो. आणि मला वाटतं आपण सगळ्या बाजारपेठांबद्दल बोललो तर तुमचा शॉपिंगचा अनुभव आमच्या सगळ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचा आहे. नक्कीच. कसं आहे, जसं तुम्ही आता म्हणलात की गणेशोत्सव जेव्हा येतो तेव्हा आपण शॉपिंगसाठी जास्त जात असतो. आम्ही प्रथम जेव्हा, म्हणजे माझ्या आयुष्यात जर मी कुठला पहिला इव्हेंट केला असेल तर तो गणेशोत्सव होतो.
मग सार्वजनिक गणेशोत्सव करण्याच्या आधी लहानपणी मी आणि माझा मित्र होतो सागर म्हणून, आम्ही स्वतःच पैसे एवढी छोटीशी मूर्ती आणली होती. पताका जे असतात ना, पताका घेऊन आलो होतो, त्या बांधल्या होत्या, छोट्या छोट्या लाईट्स आणल्या होत्या. हे लहानपणीचा काळ झाला. नंतर जेव्हा आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव करायला आलो त्यानंतर आम्हाला कळलं की गणपती येतो आणि जातो एवढ्याच घटना या मध्ये नसतात. मग आपला डेकोरेटर्स पाहिजे असतो, वाद्यवृद्धवाले पाहिजे असतात, आणि घरगुती गणपतीबद्दल म्हणाल तर मग शॉपिंग अफाट प्रमाणामध्ये करावं लागतं. समजा आपला गणपती कुठेतरी वाटत असतो, चांगला मखर पाहिजे. यावेळी कोणता चांगला मखर आलाय, त्यामध्ये आपला गणपती बाप्पा कसा बसू शकेल, लाइटिंग कशी करायची आहे ते बघत असतो आपण. प्रसाद कोणत्या स्वरूपामध्ये अधिक चांगला आणता येईल. तुम्ही म्हणाल की मोठ्या स्वरूपात लाडू आलाय, पाहुणे आले, त्यांचं चहा पाणी बघण्यासाठी पुन्हा आपल्याला साखर चहा ही सुद्धा खरेदी करावी लागते, सुपारी पान खरेदी करावी लागते. म्हणजे शॉपिंग वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला करावीच लागते. आता या निमित्तानं गणपतीला सजवायचं आपण म्हणतो तर गणपतीचे किती सुंदर सुंदर दागिने आलेत ना मार्केटमध्ये. म्हणजे तो मुकुट असा असावा, त्याच्यात हातात घालायचे वळी असू देत किंवा अंगठ्या असू देत किंवा सुंदर असे ते बाजूबंद असू देत, असे गणपतीचे अलंकार सुद्धा म्हणजे सोन्याचे तर खूप भाव वाढलेला आहे, तरी पण काही मंडळी अशी आहेत जे सोन्याचे दागिने देखील गणपतीला आणि या सोहळ्याला अधिक सुंदर करते ती गौराई जेव्हा ती येते. भले ती काही दिवसासाठी असते, भले अनेकांचं मत आहे की ती त्यांची बहीण असेल, कोण म्हणते माता आहे, परंतु ती सुद्धा जेव्हा नटून तटून येते ना तर या सोहळ्याला खऱ्या अर्थाने अधिक सौंदर्य प्राप्त होत असतं. आणि गौराईला नटवण्यासाठी म्हणजे जसे गणपतीचे दागिने येतात तसे गौराईचे सुद्धा दागिने येतात आणि ते छान, म्हणजे तिचे सुद्धा सगळे हार आणि मग लक्ष्मी जोड, लक्ष्मी तोडे, मग पैंजण आणि बाजूबंद, कमरपट्टा, असं सगळं गौराईला सुद्धा किती शोभून दिसतं. असं वाटतं ना की एखादा पाहुणा घरी येतो त्याचा आपण चहा पाणी देऊन पाहुणचार करू शकतो, राहणार असेल तर ठीक आहे 1-2 दिवस, पण ह्या 2 जण असे म्हणजे आपला गणपती बाप्पा आणि गौराई की त्यांनी यावं आणि इथेच राहावं, त्यासाठी अख्खं गाव, अख्खा एरिया, अख्खं मंडळ पाहुणचारासाठी त्याच्या सज्ज असं लागलं की नाही बाबा यांचं मला पाहुणचार करायचंच आहे. नक्कीच, आणि ते आपण कायम आपल्यासोबत राहावे, आपल्या घरात राहावे असं आपल्याला वाटत असतं. पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि चाय पे चर्चा गणेशोत्सव भागात पुन्हा भेटूया आरजे गणेश आणि आरजे तेजस्विनी सोबत. एकत्र आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आम्ही चाय पे चर्चा गणेशोत्सव स्पेशल करतोय आरजे गणेश आणि आरजे तेजस्विनी सोबत. तर आता वळूया अर्थात विसर्जनाकडे, म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलोय तसंच आपण विसर्जनाचा भाग कार्यक्रमाचं विसर्जन करूया. विसर्जनाच्या वेळी मी एवढंच तुम्हाला सांगेल की मनात अनंत दुःख जरी निरोप देतो तुला हर्षाने, मनात अनंत दुःख जरी निरोप देतो तुला हर्षाने, कारण माहित आहे बाप्पा तू येणार पुन्हा वर्षाने. पुन्हा वर्षभरानंतर आपला गणपती बाप्पा येणार ह्या भावनेने मनातलं दुःख पुन्हा आनंदामध्ये रूपांतरित होत असतं. पण जर आपण विसर्जन सोहळा आत्ताचा जो बघितला तर दुसऱ्या दिवशी जे गणपती बाप्पाच्या मूर्तीची जी खूपच अवस्था बेकार झालेली असते ना ती खरोखर पाहवत नाही. आणि म्हणून बरेचसे जे पर्यावरण प्रेमी आहेत त्यांनी यावेळी काय बऱ्याच वर्ष ते प्रयत्न करतात की शाडूच्या मातीची मूर्ती असावी, प्लॅस्टर ऑफ पॅरिस न करताच ती मूर्ती करावी. आणि आजकाल तर नवीन खूप चांगला संदेश दिला जातो की छोटी मूर्ती आणि तीच कुंडीमध्ये विसर्जित केली जाते, त्यातून ते झाड उगवलं जातं. म्हणजे गणपती बाप्पा नव्या रूपाने त्या मध्ये येत असतो. तर विसर्जनाबद्दल तुम्ही कधी असं विसर्जनाचा इव्हेंट केलेला? अरे बापरे, म्हणजे माझं मला वाटतं आता 20 वर्षाचा जो मीडिया मधला अनुभव आहे, प्रत्येक चॅनल तर्फे मी दरवर्षी गणेशोत्सव कव्हर केलेला आहे. म्हणजे गिरगाव चौपाटीचं गणपती विसर्जन अटेंड केलेला आहे, नंतर GSB आपला सेवा मंडळाचा गणपती आहे त्याचा विसर्जन सोहळा अटेंड केलाय, लालबागचं राजाचं दर्शन. अनुभव काय देतात? ती गर्दी, एवढी मोठी गर्दी, भीती, धडपण येतं. आणि कसं सगळ्या ते सगळं कव्हर करायचं, कॅमेरामन दादांना खरंच तर मी हॅट्स ऑफ करेन, कारण त्यावेळी त्यांची दगदग आणि जी धडपड असते शॉर्ट्स घेण्याची, तर ती खूप कॅमेरामन दादांची खूप धडपड असते. आणि निवेदकाचं सुद्धा काम असतं की
कसं प्रेक्षकांमधनं आणि बाप्पाला एकत्र जोडण्याचा, आणि तो एक भावपूर्ण असा क्षण असतो आणि प्रत्येकाला बाप्पाला निरोप देताना अश्रू अनावर होतात. आणि तरी सुद्धा तो परत येणार आहे ह्या पुढच्या वर्षीचा शाश्वत तो सांगून जातो की पुन्हा येणार आहे आणि मी तुमच्या सोबतच आहे आणि सुख समृद्धी देणार आहे, असा आपला बाप्पा असतो. आणि लालबागच्या राजाचं सुद्धा मी 11 दिवस ते सगळं शूट केलं होतं. तोही अगदी अविस्मरणीय असा क्षण होता. आपल्या प्रभादेवी सिद्धिविनायकाचं देखील दर्शन झालं होतं आणि तेव्हा सुद्धा अशी अमाप म्हणजे काय लोकांची भाविकांची श्रद्धा आहे. आणि फक्त मुंबईतलेच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातून, कारण सगळ्यांनाच माहिती आहे मुंबईतला गणेशोत्सव हा फार मोठा आहे, त्यामुळे भारतातल्या कानाकोपऱ्यातनं लोक येतात. आणि सिद्धिविनायक म्हणू नका, आपला लालबागचा राजा म्हणू नका किंवा जीएसबीचा गणपती म्हणू नका, प्रत्येक ठिकाणी गणपतीचं दर्शन घ्यायला लोक येतात. आणि गणपतीची म्हणजे आशीर्वाद म्हणेन मी की आपल्याला हे सगळे सण सोहळे करता येतात, पाहता येतात आणि निवेदक असल्यामुळे आपण हा सण खूप उत्तमरित्या साजरा करू शकतो. पण जाता जाता एक गोष्ट मी नक्की सांगेल तुम्हाला की गणेशोत्सव मध्ये तुम्हाला मोठमोठे आरास किंवा मोठमोठे सजावट दिसतील, पण त्याच्या आतमध्ये 2 गोष्टी असतात, ते म्हणजे बांबू आणि त्या रशा, त्या दोन्ही खाकी रंगाच्या असतात. अच्छा. तर आपण जेवढे मोठे सोहळे साजरे करतो ना त्यामागे 2 खाकी रंग आहेत. एक म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका आणि दुसरे म्हणजे पोलीस, ते बंदोबस्तावर असतात म्हणून हा सोहळा आपण एवढा मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो. त्यांचे आभार मानूया आचरण अँटी-एफएमच्या वतीने नक्कीच. आणि पुन्हा एकदा आरजे गणेश आणि आरजे तेजस्विनीकडनं गणेशोत्सवाच्या तुम्हाला भरपूर खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, खूप खूप आभार. तर प्रेक्षक हो, आज आरजे गणेश आणि आरजे तेजस्विनी तर्फे आम्ही चाय पे चर्चामध्ये गणेशोत्सव विशेष भाग सादर केला. तुम्हाला गणपती खूप सुख समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आयुष्य देवो हेच श्री सिद्धिविनायका चरणी प्रार्थना करते. आणि आरजे गणेश सोबत मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. नमस्कार. नमस्कार. आचार्य